मंगलचक्रे यांच्या वाढदिवशी साड्या व शाल वाटप, वाढदिवशी राबविला सामाजिक अभिनव उपक्रम। युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगलचक्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस येथील गोर गरीब व गरजवंत महिला व पुरुषांना साड्या व शाल वाटप करून एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। दर वाढदिवशी मंगलचक्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येतो। त्याप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमातून साड्या व शाल वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सिंह चौहान, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज धारीवाला, सय्यद राजिक, सुनील इंगोले, सुनील पारदी, किशोर कांबळे, केवल चिंते, अमीन कलरवाले, राहुल काटेकर, मंगेश लुलेकर आदी उपस्थित होते। दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले, सहसंपादक किशोर कांबळे, दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट। युवा स्वाभिमान पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मंगलदादा चक्रे यांनी सतत आपल्या वाढदिवशी दिग्रस शहरातील गोरगरीब गरजू यांना विविध प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून त्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे। त्याचप्रमाणे आज त्यांचा वाढदिवस, आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले होते। त्या अनुषंगाने आज शनी मंदिर हुलटेपुरा येथे वृद्ध महिलांना लुगड्याचे वाटप, साड्याचे वाटप तसेच पुरुषांना शालचे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे। हा कार्यक्रम सामाजिक उपक्रमातून साजरा होत असल्याने मंगलभाऊ चक्रे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे। आज त्यांना या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो। त्यांना आरोग्य निरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आमचे मित्र युवा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष युवा नेतृत्व श्री मंगलभाऊ चक्रे यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। ईश्वर त्यांना स्वास्थ्य समृद्धी प्रदान करो ही सदिच्छा। धन्यवाद। युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मंगलभाऊ चक्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी प्रार्थना। स्वाभिमान युवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र श्री मंगलभाऊ चक्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि औचित्य साधून आम्ही सगळ्या लोकांनी असं ठरविलं की शनी मंदिर दिग्रस येथे त्यांचा वाढदिवस सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करून गोरगरीब महिलांना तसं इतर लोकांना साड्या कपड्याचे थोडेफोत वाटप करून हा मंगलमय दिवस आपण शुभ कसा करता येईल याच्याकडे आम्ही सगळ्यांनी लक्ष वेधले। मंगलभाऊच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मागासवर्गीय समाजामध्ये जन्मलेला एक चांगला तरुण होतकरू सगळ्या समाजामध्ये मिळून मिसळून सगळ्यासोबत राहून सगळ्यांचे कामं करण्याची मनस्वी इच्छा त्याच्या मनामध्ये आहे। आमच्या एका मागासवर्गीय वार्डामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी मंगल माझ्या बाजूला राहते आणि यांना तपासण्यामध्ये यांचं कार्यशैली पाहण्यामध्ये मागच्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये सतत माझं लक्ष यांच्याकडे आहे। एक समाजसेवक म्हणून मी तुम्हाला सांगतो की समाजाचे दुःख वेचण्यामध्ये, समाजाला वेळेवर मदत करण्यामध्ये, गोरगरिबाला सोबत घेण्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे काम ज्या ज्या ठिकाणी अटकते एखाद्या गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन काही न घेता त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणे, त्या प्रश्नाचा अंतिम मार्गी लावणे हे गुण त्यांच्यामुळे असल्यामुळे समाजाची सेवा उत्कृष्टपणे ते करत आहे आणि त्यांच्या स्वाभिमान युवा पार्टीचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिग्रसला केलेले कार्य अमोल असे कार्य आहे। येणाऱ्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी जीवनामध्ये शुभेच्छा देतो की त्यांची जीवनामध्ये पुष्कळ प्रगती होईल आणि या ठिकाणी उपस्थितांमध्ये आमचे मित्र श्री किशोर कांबळे आहे, राजिक भाई आहे, आमचे बाबूलाल भाऊ आहे इंगोले, आमचे ताडे साहेब आहे, या ठिकाणी माझे मित्र आमचे अरबाज भाई, अमीन भाई कलरवाले, सुनील भाऊ पारदी, ते त्यांचे 2 मित्र त्यांचे नाव माझ्याजवळ येणार आहे, राहुल भाऊ, हे सगळे मित्र त्यांच्यासोबत सातत्याने आहे। सूर्यप्रकाश जसा आपला तेज देतो त्याच पद्धतीने मंगल हे मंगल जीवनामध्ये मंगलमय करून
आमच्या डिग्रजच्या लोकांची सेवा करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि भावी जीवनामध्ये आपल्या सर्वांतर्फे त्यांना पुनश्च एक वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो.